हॅलो फ्रेंड्स, मी क्षितिज भालेराव. एक खूप गुड न्यूज आहे ॲस्पिरंटसाठी. SSC CGLने 17,000पेक्षा जास्त वॅकन्सीज जे आहे ते रिलीज केले आहेत, बरोबर. तर ही एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे टू गेट अ गव्हर्नमेंट जॉब. तर ही नोटिफिकेशन मीच का सांगतो आहे, बँकिंग परीक्षाच्या अलावा माझे SSC CGLमध्ये म्हणजे प्रिलिम्समध्ये टियर 1मध्ये 50 आउट ऑफ 50 हे 3 वेळा आले आहे. तर मग बँकिंग परीक्षांसाठी जेवढा लगाव आहे तो माझा SSCसाठी सुद्धा आहे. त्यासाठी मी म्हटलं मी हा व्हिडिओ बनवतो. चला तर बघूया काही मुख्य पॉईंट्स जे आहे तुमच्या SSC CGLसाठी. 24 जूनपासनं तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे. 24 जुलैपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकत आहात SSC CGLसाठी, बरोबर. 24 जुलै रात्री 11 वाजेपर्यंत तुम्हाला जे आहे ॲप्लिकेशन फॉर्म फिल करता येणार आहे. ठीक आहे. तसं ऑनलाईन फी पेमेंट जे आहे रजिस्ट्रेशन तुम्ही 24पर्यंत करू शकता. लास्ट डेट अँड टाईम फॉर मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट इज 25 जुलै रात्री 11 वाजेपर्यंत. एक करेक्शन विंडोसुद्धा ओपन करतात ते. तुम्हाला समजा स्पेलिंग मिस्टेक झाली आहे नावामध्ये, ॲड्रेसमध्ये, मोबाईल नंबरमध्ये, जे काही तुम्हाला एडिट करायचं असेल ते तुम्हाला 10 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट असं 2 दिवस ती विंडो ओपन होते, तेव्हा तुम्ही तुमचे जे डिटेल्स आहेत ते चुकून जर तुम्ही टाईप केले असेल तर ते एडिट करता येतात, बरोबर. तर टियर 1चा शेड्यूल त्यांनी दिलेला आहे सप्टेंबर ऑक्टोबर 2024. दॅट मीन्स ऑब्वियसली सप्टेंबर एंडिंग असेल, ऑक्टोबर स्टार्टिंग असेल, बरोबर. आणि मेन्स जे की आहे टियर 2 ते आहे डिसेंबर 2024. तुम्ही म्हणाल सर टियर 1 टियर 2ला आता तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्स का म्हणतायत, कारण ॲज यू नो की काही 1-2 वर्षापासनं टियर 1 जी आहे ती क्वालिफाईंग झालेली आहे. क्वालिफाईंग इन द सेन्स त्याचा कट ऑफ लागतो बरं सेपरेट, पण टियर 1चे मार्क्स आधीसारखे आता तुमच्या फायनल रिझल्टमध्ये ॲड होत नाही. फक्त टियर 2चे मार्क्स तुमचे ॲड होत असतात आता फायनल रिझल्ट लागत असताना, बरोबर. म्हणजे टियर 1चे मार्क्स आता ॲड होत नाही, म्हणून मी त्याला प्री आणि मेन्स असंच म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंटकडे बोलूयात. हां, सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे की बाबा एज, सर आमचं एज बसतं आहे का. एकदम सिम्पल आहे. ॲसिस्टंट लेवलचे पोस्ट जे आहे त्यासाठी सेपरेट आहे, ऑफिसरसाठी वेगळे आहेत. तर बघा 18 ते 27 जर तुमचं म्हणजे त्या पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करता आहात जिथे 18 ते 27 पाहिजे, तर एकदम सिम्पल कंडिशन आहे. कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन 2 ऑगस्ट 97 अँड नॉट लेटर दॅन 1 ऑगस्ट 2006, बरोबर. तुमचं एज जर 18 ते 27 मध्ये आहे तर तुम्ही त्या पोस्टला करू शकतात अप्लाय. तारीख कोणती दिली आहे त्यांनी, 1 ऑगस्ट 2006 आणि 2 ऑगस्ट 1997च्या अगोदर नको आणि याच्यानंतर नको. सिम्पल. तसं वेरियस पोस्टसाठी वेगळं वेगळं त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे. तर ऑब्वियसली एज तो आपको पता होगा अपना, 1 ऑगस्ट के पहले कितना है, 1 ऑगस्ट के बाद कितना है, तर तेवढं तर तुम्हाला चेक करता येणार आहे, बरोबर. नेक्स्ट बघा. तर मी जो मेजर चंक, मोठा चंक जो आहे ज्या पोस्टसाठी तयारी करतो त्या पोस्टचं मी तुम्हाला डिटेल सांगतो आहे. ऑल अदर पोस्ट जे आहेत की बाबा तुम्हाला फक्त एक बॅचलर्स डिग्री पाहिजे फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलंट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट EQ जो आहे तुमचा एसेन्शियल क्वालिफिकेशन, तुमचा जो रिझल्ट आहे, मार्कशीट आहे जी, ती 1 ऑगस्ट 2024 पर्यंत तुमच्याकडे हवी. म्हणजे तेव्हाच तुम्ही क्वालिफाय कराल, बरोबर. तुमचा फायनल रिझल्ट जो आहे तो तुमच्याकडे हवा 1 ऑगस्ट 2024. मग डिग्रीच हवी का सर, ट्रान्स्क्रिप्ट मार्कशीट असेल चालेल, बरोबर. तुम्हाला तिथे मेन्शन करावं लागेल की बाबा मला एवढे एवढे मार्क्स आहेत, बरोबर. चला हे पण लक्षात ठेवा की ओपन अँड डिस्टन्स लर्निंग मोड ऑफ एज्युकेशन सुद्धा ॲप्लिकेबल आहे. जर तुम्ही इग्नू मधनं अभ्यास केलेला आहे किंवा कुठल्या ओपन युनिव्हर्सिटीमधनं तुम्ही डिग्री घेतलेली आहे तरीही तुम्ही एलिजिबल आहेत. तुम्ही SSCला CGLला अप्लाय करू शकतात, बरोबर. पुढे बघा. हां, बरोबर. इट इज reiterated that the result of requisite educational qualification must have been declared by the university by the specified date. Mere processing of the result by the institute by the cutoff date does not fulfill the EQ requirement. जसं की मी सांगितलं 1 ऑगस्ट 24 पर्यंत जे आहे तुमचा रिझल्ट जो आहे तो लागला पाहिजे तरच तुम्ही भरू शकता. ते म्हणतायत इट इज reiterated, पुन्हा सांगतायत ते तुम्हाला की 1 ऑगस्ट 2024 पर्यंत जे आहे तुमचा रिझल्ट जो आहे तो लागलेला पाहिजे तुमच्या युनिव्हर्सिटीद्वारे, बरोबर. तरच तुम्ही फुलफिल करतात एसेन्शियल क्वालिफिकेशनची रिक्वायरमेंट, बरोबर.
पुढे बघा, हा ॲप्लिकेशन फी किती आहे? तर मित्रांनो 100 रुपये फी आहे. 100 रुपये फी आहे SSC CGLची. तसं तर इरिस्पेक्टिव्ह की किती आहे फी, सगळ्यांनीच फॉर्म भरला पाहिजे. खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. 17,000 वैकेंसीज खूप दिवसानंतर तुम्हाला दिसत असतील. भले ही 2 साल पहले कुछ ज़्यादा ही वैकेंसी आ गई थी, पण तरी SSCच्या 17,000 वैकेंसीज म्हणजे खूप जास्त आहेत कंपॅरेटिव्हली. तर 100 रुपये फी आहे. वुमेन कॅन्डिडेटला फ्री आहे. SC ST PWD आणि एक्स सर्व्हिसमॅनला टोटली फ्री आहे. टोटली फ्री आहे. तर वुमेननं तो 100% भरना है ये, आणि बॉईजला 100 रुपये फी आहे. लक्षात ठेवायचं आहे. ऑनलाईन फी कॅन बी पेड अप टू 25 जुलै 2024. रात्री 11 वाजेपर्यंत 25 जुलैच्या तुम्ही 100 रुपये फी जी आहे ती भरू शकतात. सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे. पुढे जाऊयात. हां, तर ह्यावेळेस जे आहे फोटो जो आहे, पुरं 1-1, 2-2, 3-3, 5-5 वर्ष फोटोसुद्धा लावतात SSCला. तर ह्यावेळेस त्यांनी काय केलं आहे की बाबा तुमच्या लॅपीमध्ये फ्रंट कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला पिक्चर काढायचा आहे, तुमचा फोटो काढायचा आहे. तर काही गाईडलाईन्स आहे. फाइंड अ प्लेस विथ गुड लाईट अँड प्लेन बॅकग्राऊंड. चांगला प्रकाश जिकडे आहे, चांगला लाईट जिकडे आहे आणि बॅकग्राऊंड प्लेन आहे. जसं टेक्स्चरची वॉल वगैरे तसं नको, एक प्लेन बॅकग्राऊंड. अशी वॉल पाहिजे किंवा कर्टन पाहिजे प्लेन, तिथं तुम्ही काढू शकतात फोटो. आय लेवलला पाहिजे कॅमेरा. छोटे छोटे डिटेल्स आहेत. लुक स्ट्रेट आहे, नाहीतर कॅमेरा इकडे आणि तोंड इकडे करून फोटो काढतो तसं करू नका. समोरच बघा. बरोबर. तर हे काही गाईडलाईन्स आहे. हा, हे इम्पॉर्टंट आहे की कॅप नाही घालायची आहे, मास्क नाही लावायचा आहे आणि चष्मा सुद्धा नाही घालायचा आहे. व्हाईल कॅप्चरिंग द फोटो. फोटो काढताना चष्मा जो आहे तो साईडला काढून ठेवा. साईडलाच ठेवा, इथं नका लटकू, साईडला ठेवून द्या. ठीक आहे. स्कीम ऑफ टियर 1 एक्झामिनेशन. पुन्हा सांगतो आहे, टियर 1 एक्झामिनेशनचे मार्क्स फायनल रिझल्टला ॲड होणार नाही आहे. नाही आहे. रिझनिंग आहे, GA आहे, क्वांट आहे आणि इंग्लिश आहे. बघा, नंबर ऑफ क्वेश्चन्स किती? 25 रिझनिंग, 25 GA, 25 मॅथ्स आणि 25 इंग्लिश. म्हणजे 100 क्वेश्चन. किती मार्क्सला? 200 मार्क्सला. 2 मार्कचा एक प्रश्न. 50 मार्क्स, 50 मार्क्स, 50 मार्क्स, 50 मार्क्स. कंपोजिट टाइम आहे 1 तासाचा. हे 4 सब्जेक्ट्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे. हा पेपर अटेम्प्ट करायचा आहे कॉम्पोजिट टाईममध्ये 1 तास. 1 तास मिळेल तुम्हाला हे 100 प्रश्न सॉल्व्ह करायला. बरोबर. 1 तास मिळणार. सिंपल आहे. जो सब्जेक्ट तुम पढ़ते हो वही है. फक्त GA थोडं वेगळं असतं SSCचं, पण काय असं खूप काही वेगळं असं नाही आहे. ठीक आहे. एक साधी लुसंट जरी तुम्ही वाचली जनरल नॉलेजची तरी इनफ आहे. तर इम्पॉर्टंट आहे टियर 2. इम्पॉर्टंट आहे टियर 2. तर बघा, वेटेज जे आहे ते इंग्लिशचं जास्त आहे SSCमध्ये. बरोबर. काही वर्षांपासून त्यांनी चेंज केलेलं आहे आणि इंग्लिशचं वेटेज वाढवलेलं आहे. बघा, सेक्शन 1 मध्ये पेपर 1 काय काय आहे बघा. त्याच्यात मॅथ्स आहे आणि रिझनिंग आहे. मॅथ्स रिझनिंग एका सेक्शनमध्ये आहे. किती प्रश्न आहेत ते? 60 प्रश्न आहेत. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आर 60. किती मार्क्सचा एक प्रश्न? 3 मार्कचा एक प्रश्न. 3 मार्कचा एक प्रश्न म्हणजे 60 प्रश्न किती मार्काचे झाले? 180 मार्काचा आहे त्यांचा पेपर 1. किती वेळात सॉल्व्ह करायचा? 1 तासात. हे दोनही, रिझनिंग पण मॅथ्स पण 1 तासात सॉल्व्ह करायचं आहे. पुढे बघा, आणि जर नेगेटिव्ह आहे तर -1 होऊन जाईल ऑब्विसली. आता बघा, आता सेक्शन 2 आहे इंग्लिश आणि GA. इंग्लिश आणि GA एका सेक्शनमध्ये. म्हणजे यांना तुमच्यावर आहे की बाबा आता मी 5 मिनिटं याला देतो, त्याला देतो. बरोबर. लक्ष द्या. क्वेश्चन्स किती आहे बघा. 45 क्वेश्चन इंग्लिशला, 25 क्वेश्चन GAला. किती झाले? 210 मार्क्सचं झालं. किती मार्क्स झालं? 210. म्हणजे इंग्लिश किती मार्क्सचं झालं? 135 मार्क्सचं इंग्लिश आहे. 135 मार्क्सचं इंग्लिश आहे. किती वेळात सॉल्व्ह करायचं आहे? किती वेळात सॉल्व्ह करायचं आहे? ये भी 1 घंटे में ऑब्वियसली 1 तासाचाच आहे. आणि सेक्शन 3 आहे बघा 15 मिनिटाचं जे आहे ते कम्प्युटर नॉलेज मॉड्यूल. कम्प्युटर नॉलेज मॉड्यूल आहे सेक्शन 3 15 मिनिटाचं कंपल्सरी.
कंपल्सरी, म्हणजे 2 तास 15 मिनटं तुमचं सेक्शन 1, सेक्शन 2 आणि सेक्शन 3 हे वालं चालेल. नंतर पुढचे 15 मिनटं चालेल टायपिंग तुमची, डेटा एंट्री. एक पॅसेज दिलेला असेल तो तुम्हाला टाईप करायचा असतो 15 मिनिटात, बरोबर. टोटल 2.5 तास, टोटल 2.5 तास. स्टॅटिस्टिक्स असलं तर नेक्स्ट तुमचे 2 आवर्स वाढतात, पण मॅक्सिमम लोकांचं ते नसतंय. तर मी फक्त जनरल जेवढे पोरं आहेत त्यांच्याबद्दल बोलतो आहे. लक्षात ठेवा, पुन्हा सांगतो आहे, टियर 1चे मार्क्स फायनल रिझल्टला आता ॲड होत नसतात, बरोबर. चला, मग बघा, आता जसं तुम्ही IBPSच्या किंवा बँक्सच्या एक्झामला जातात तेव्हा तुम्ही झेरॉक्स कॉपी घेऊन जात असतात, बरोबर. काही फोटोज नेतात आणि झेरॉक्स कॉपीज नेतात. तर SSCला पण तसं आहे का? नाही. तुम्हाला 2 कलर फोटोज पासपोर्ट साईज न्यायचे आहेत सोबत, आणि ओरिजिनल यापैकी एक काहीतरी न्यायचं आहे. झेरॉक्स नाही न्यायचं आहे, फोटो कॉपी नाही न्यायची आहे, ओरिजिनल घेऊन जायचं आहे. आणि असंच ID कार्ड पाहिजे ज्याच्यावर डेट ऑफ बर्थ आहे, असंच ID कार्ड पाहिजे ज्याच्यावर डेट ऑफ बर्थ आहे, आणि नाव सुद्धा मॅच व्हायला पाहिजे जे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये भरलं आहे ते, बरोबर. तर ते एकदा क्रॉस चेक करा आणि मगच याच्यापैकी एक ओरिजिनल ID कार्ड घेऊन जा, ओरिजिनल ID कार्ड घेऊन जा, ठीक आहे. हां, तर व्हिडिओ समाप्त होण्याच्या आधी जी आपली ऑफर चालू आहे ती अजूनही सुरू आहे. 30 तारीख लास्ट डेट आहे. जर तुम्ही प्रारंभ 7.0 ही ऑफलाईन बॅच तुम्ही जॉईन केली तर ती फक्त तुम्हाला 15,000 रुपयात अवेल करता येऊ शकते. आणि जर तुम्ही ऑनलाईन बॅच जर ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी आहात तर तुम्हाला फक्त 5,000 रुपीज प्लस GST मध्ये ती परचेस करता येणार आहे, ठीक आहे. चलो, ऑल द बेस्ट फॉर CGL. हॅव अ नाईस डे. बाय बाय.